नमस्कार, योगेश चेदवलकर फिल्म्स आपण यूट्यूबवर पाहत असता. आता आपण ह्या ठिकाणी आपण महाराष्ट्राचा गोड गणेशोत्सव या छायाचित्र स्पर्धेमध्ये आपण आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आहेत समन्वय समितीमध्ये एक छोटासा कार्यकर्ता आहे. छोटासा काय बोलता ते तुम्ही तो आहेत अमित कोकाटे आपल्याबरोबर आहेत. तर त्यांचं आपण पहिलं स्वागत करूया. सर, तुम्हाला हे प्रदर्शनचे बद्दल कधी कळलं? मुळात या प्रदर्शनाचा मीच एक पार्ट आहे. कारण असं आहे की गेल्या वर्षी आपलं हे पहिलं पर्व होतं आणि या पहिल्या पर्वामध्ये सर्व जे काही काम होतं किंवा याचं आयोजन जे करणं होतं हे संपूर्णपणे पांडुरंग सकपाळ काका यांच्या मार्गदर्शनाखाली तेजसदादा आणि अंकुर, अक्षय हे सर्व पाहत होते. यावर्षी हे प्रदर्शन भरवायचं होतं ते म्हणजे महाराष्ट्र पातळीवर घेऊन जायचं होतं. म्हणजे गेल्या वर्षी मुंबईसाठी होतं, ह्या टायमाला तुम्ही महाराष्ट्रापर्यंत पोहोचलाय. हो. आणि ते म्हणजे असं झालेलं होतं की गेल्या वर्षीच्या एक्झिबिशनच्या सांगता सोहळ्याला काकांनी शब्द आमच्याजवळ टाकलेला होता की यावर्षी तुम्ही मुंबई पातळीवर करत आहात, पुढच्या वर्षी आपल्याला महाराष्ट्र पातळीवर जायचं आहे. आणि त्याने आम्ही तयारी करायला कुठेतरी सुरुवात केली आणि काकांची आपल्यामधून एक्झिट झाली. आणि मनाला चटका लावून जाणारी ही गोष्ट जेव्हा घडली त्यावेळी असं झालं की काकांच्या स्वप्नात जी गोष्ट होती की बाबा महाराष्ट्र पातळीवर जाणं आपलं काम आहे ते आपण कुठेतरी पार पाडणं गरजेचं आहे. आणि त्याने जवळजवळ 1 ते 1.5 महिन्यामध्ये ही सर्व तयारी करून आज हे प्रदर्शन सुरू झालं आहे. स्पर्धेचा निकाल तर 4 तारखेला आहे. जजेसने निकालही जाहीर केलेला आहे, पण तो अजूनही आपण डिस्क्लोज नाही करत आहे. तो 4 तारखेला आपण जेव्हा व्ह्यूअर चॉईस जो असणार आहे त्यावेळीच आपण तो सांगणार आहोत. तर खूप बरं वाटतं आहे, आनंद आहे की म्हणजे महाराष्ट्रभरातले फोटोग्राफर्स इथे येऊन त्यांच्या कलेचं प्रदर्शन इथे जे दिसतं आहे. कारण काय होतं की फोटोग्राफर्स लोक फोटो काढतात, सोशल मीडियावर पोस्ट करतात, लाईक्स आणि व्ह्यूजच्याच फेऱ्यामध्ये ते अडकलेले आहेत. तर हे सामान्य म्हणजे ज्यांच्याकडे फेसबुक नाही आहे किंवा नॉर्मली ते आपल्या सोशल मीडियाशी कनेक्ट नाही आहे अशा लोकांपर्यंत हे पोचवायचं होतं. तर त्याच्यासाठी हा केलेला अट्टाहास आहे. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही ही जी प्रक्रिया आहे तुमची फोटो सिलेक्शनची वगैरे ती कशी असते? म्हणजे की कुठला मोबाईल फोटोग्राफीही चालते, कुठे ड्रोन फोटोग्राफीही चालते, कशी असते ही प्रक्रिया तुमची, कशी असते? यामध्ये कसं आहे की ह्याचे संपूर्ण अधिकार जे सिलेक्शन प्रोसेसिंगचे जे आहेत हे संपूर्णपणे अक्षयदादा, अंकुरदादा यांच्या अंडर होतात. ओके. कारण आज आम्ही त्यांच्याकडे हे का दिलेले आहेत, कारण ते वेगवेगळ्या कॉम्पिटिशन खेळतात आणि जागतिक दर्जाच्या ज्या कॉम्पिटिशन आहेत त्या ठिकाणी ते जेव्हा फोटोग्राफी त्यांची पाठवतात तर त्यावेळी कोणत्या टर्म्स, कोणते कंडिशन्स असतात, कशा पद्धतीने फोटो सिलेक्ट होतात हे सर्व त्यांना माहीत असल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे ती दुरा दिलेली आहे. जे फोटोग्राफीचे कुठले टर्म्स असतील, कुठले रूल ऑफ थर्ड म्हणा, ट्रॅव्हलिंग फोटोग्राफी, त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे त्यानुसार त्यांनी ते काम हातात घेतलं, बाकीची प्रोसिजर सगळी ते लोक करतात. हो. ओके. आता जर तू मला विचारशील की बाबा फायनान्स किती आणलास तर त्या गोष्टी मी सांगू शकतो. ओके. ग्राउंड लेवलला हे पॅनलिंगचं काम असेल किंवा छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्याबद्दल मी सांगू शकतो. पण जे फोटोंचं सिलेक्शन किंवा ज्या काही गोष्टी आहेत हे सर्व आपण सिनियर्स त्यांच्याकडे दिले. आता आपण बघितलं, आपण हा फंक्शन आधी आपण एका ग्राउंडवरती केलेला, तर मॅकिंचन ग्राउंड. गेल्या वर्षी आपल्याकडे मॅकिंचन ग्राउंड होतं गिरगाव. हां, जे आपल्या पांडुभाऊंनी आपल्याला मॅकिंचन ग्राउंड ते आपले स्पॉन्सर होते. ह्या टायमाला आपले स्पॉन्सर्स कोण आहेत आणि तुम्ही हा हॉल घेण्यासाठी किती कष्ट केले, म्हणजे तसं तिथे जरा सांगा आम्हाला. ॲक्च्युली कसं झालेलं आहे, ह्याची सुरुवात जेव्हा झालेली होती ना त्यावेळी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे एक्झिबिशन करायचं कुठे हा आमच्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न होता. तर त्यावेळी नामजोशी मार्ग शाळा जी आहे म्युन्सिपल स्कूल तिथे घेण्याचा हा प्रयत्न चाललेला होता. पण तिथे जे निवडणूक प्रक्रियेचे जे सामान आहे ते सर्व सामान तिथे असल्यामुळे तो हॉल आपल्याला मिळत नव्हता. म्हणून मग आपण काय केलं की हनुमान थिएटर जो हॉल आहे तिथे आपण चौकशी केलेली, पण तोही हॉल या कालावधीमध्ये तिथे मिळत नाही. त्याचसोबत आपण पेरू कंपाऊंड तिथलाही हॉल आपण पाहिलेला होता, पण तोही आपल्याला मिळाला नाही.
बरीच ठिकाणं होती की ज्या ठिकाणी आपण प्रयत्न करत होतो पण मिळत नव्हतं, कारण आपल्याला जो गणेशोत्सव ज्या विभागात होतो ज्याची पंढरी म्हणतात, बरोबर, या लालबाग विभागामध्ये आपल्याला हा कार्यक्रम घ्यायचा होता आणि त्यानुसार आपण खूप सारे प्रयत्न केले. त्यावेळी आपले सुधीर साळवी, लालबागच्या राजाचे मानद अध्यक्ष, मानद सचिव आहेत, त्यांच्याशी जेव्हा आपण संपर्क केला, प्रथमेश सकपाळ यांच्या माध्यमातून आपण पवन जाधव दादा यांच्याशी संपर्क केला. त्यांनी सांगितलं की बाप्पाचं कार्य आहे तर माझ्याकडून तुम्हाला हॉल नक्की मिळेल, फक्त डेट मला सांगा. कारण या हॉलची खासियत अशी आहे की एक याच हॉलमध्ये अभुदनगरचा राजा हा बसतो. त्यांना तयारीसाठी जवळजवळ 1 महिन्याचा अवधी म्हणजे हॉलला द्यावा लागतो आणि त्याच्यानुसार ती प्रोसेसिंग सर्व असते. तर ते बोलले की या डेटला आपला कार्यक्रम नाही आहे तर तुम्ही यूज करू शकता आणि त्या पद्धतीने आपण हॉल मिळवला. तयारी असताना, त्यांची तयारी असतानाही त्यांनी हॉल देणं हे त्यांच्यासाठी आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ऍक्च्युली अभुदनगरच्या राजाचं आम्ही दोघंही खूप खूप मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही आमच्यासाठी वेळात वेळ काढून म्हणजे आणि हॉल हा तुम्ही उपलब्ध करून दिलाच. त्याचसोबत अभुदनगरचं अजून एका गोष्टीसाठी आभार मानायला हवे की आज तुम्ही जे काही हे प्रदर्शन बघताय, या प्रदर्शनाचं हे जे पॅनलिंग वगैरे तुम्हाला जे दिसतंय ना, हे पॅनलिंग किंवा स्टॉलचं हे सर्व चंदनवाडी मंडळाने केलेलं आहे आणि डेकोरेशन जो पार्ट आहे हा अभुदनगर मंडळाने केलेला आहे. तर त्याबद्दल खास करून या दोन्ही मंडळांचा, कारण की छोट्या गोष्टी असतात ते आपण कधी आपल्याला सांगता येत नाहीत आणि आपल्याला सही करताना पण आपलं राहून जातं. त्यांचं अभिनंदन करणं, चंदनवाडी मंडळ आणि अभुदनगरच्या राजाचं आम्ही मनापासून धन्यवाद देतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आता स्क्रीन आहे, ज्या गोष्टी आहेत, आपले स्पॉन्सर्स आहेत, तुम्ही स्पॉन्सर्स कसे आणता? म्हणजे की कारण की फोटोग्राफी म्हटलं की फक्त कॅमेरावाले स्पॉन्सरशिप देणार असं खूप लोकांच्या मनात असतं. पण आता आपलं माझघर, आता आपलं स्पॉन्सर माझघर आहे किंवा छोटे दादर परळ हे जे आपले गोष्टी आहेत ते आहेत, ते तुम्ही स्पॉन्सर कसे आणता? ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे काय, बाप्पाचं जिथे कार्य येतं ना तिथे कोणच आकडता हात घेत नाही. बरोबर. आता यामध्ये अभिषेक नकाशे जे माझघरचे ओनर आहेत, त्यांचे पार्टनर अभिजित देखील, तर या दोघांशी मी स्वतः संपर्क साधला कारण अभिषेक नकाशे हे माझे वर्गमित्र आहे. ओके. तर त्यामुळे मी त्यांना संपर्क साधला, त्यांना या सर्व गोष्टीची कल्पना दिली की आपण कशा पद्धतीने हा उपक्रम करतो आहोत, गेल्या वर्षी कशा पद्धतीने केलेला होता. तर त्याच्यानुसार त्यांना ही संकल्पना खूप आवडली कारण लालबाग परळ विभागामध्ये पहिल्यांदा हा अशा पद्धतीचा कार्यक्रम कधीच झाला नव्हता आणि आता होतोय. तर त्यासाठी त्यांनी त्यांच्याकडून सांगितलं की माझ्याकडून जी काही मदत लागेल ती मी करायला तयार आहे आणि त्या पद्धतीने ते तयार झाले. त्याचसोबत ओम तांडव मंडळाचे अध्यक्ष अनिल कांबळी दादा, त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला सांगितलं की माझ्याकडून फुल ना फुलाची पाकळी तुम्हाला मी मदत करतो. सेम गोष्ट चारकोपच्या राजाचे निखिल दादा, त्यांनी तसंच सांगितलं आणि त्यांनी हातभार लावला. त्याचसोबत का चौकीचा महागणपती, 7 रस्त्याची माऊली, डोंगरीचा राजा, फोर्टचा आपला नयन डुमरे, तर अशा बरेच मंडळ आहेत. त्याचसोबत तारदेवचा राजाही, तर त्या मंडळानेही आपल्याला हातभार लावला आहे. असे खूप सारी मंडळ आहेत की ज्यांनी आपल्याला खरंच खूप मदत केलेली आहे. म्हणजे मला आता काही नावं तर आठवतही नाही, म्हणजे आठवत नाही म्हणजे लक्षात येत नाही आहेत सध्या, एवढी मोठी लिस्ट आहे. आणि मला या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे की आमच्यावर मंडळांनी विश्वास दाखवलेला आहे. या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे. मंडळांनी विश्वास दाखवणे हे खूप त्यांच्यासाठी पण कलेची पोचपावती देणार का त्याने, आमच्यासाठी पण त्यांच्या मंडळांनी आम्हालाही मदत करणं हे त्यांच्या आम्ही धन्यवाद बोलतो त्या गोष्टीसाठी. कारण कसं असतं, एखादं मंडळ जेव्हा चालतं ना तर मंडळामध्ये 1 रुपयाचाही देखील हिशेब मांडावा लागतो. बरोबर. आज प्रत्येकाने जवळजवळ 5,000, 10,000, 11,000 अशा स्वखुशीने स्वइच्छेने त्यांनी दिलेले आहेत. इवन तुम्ही म्हणाल ना तर या ऑर्गनायझेशनमध्ये या ह्याच्यामध्ये जी काही मुलं आहेत त्या मुलांनी स्वतः वैयक्तिक 5,000, 10,000 रुपये स्वतःच्या खिशातले घालून या कार्यक्रमासाठी हातभार लावलेला आहे. तर मी त्यांच्या खरंच या गोष्टीसाठी सॅल्यूट करतो या लोकांना.